आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण आता इव्हिनिंग सेशन आहे, मोठ्या संख्येने आमच्या मंचावरती मान्यवरांची उपस्थिती असेल. कमिटी मेंबर सोडून कोणी मंचावरती जर आला आणि त्या टीमला 2 रनची पेनल्टी आहे. चला प्लेयर्स मागे वा मागे लवकर. हा करण भाऊ सांगतात तिकडे, त्या सगळ्यांना विनंती आहे पडद्याचा मागे थांबा प्लीज. चला मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. लेफ्ट केलाय, चांगला बॉल. इकडे जरूर अंपायर्स कडून सिग्नल वाईट. आतिश आणि विकी ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये मयूर पहिला वाईड आलाय, खातं उघडलंय. रॉक स्टार्स चांगला टॅप आलाय. धाव जरूर मिळत असताना आपण पाहतोय ती 1 आणि सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 2. लुझर लुझर मध्ये लीग स्टेजला पहिला सामना गमावलाय. डू ऑर डाय. जिंकले तर या स्पर्धेमध्ये कायम असतील, हरला तर जावं लागेल घरी. वन्स अगेन वाईट. सो डू ऑर डाय मॅच आहे. जिंकले तर जरूर या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान असणार आहे, अन्यथा या स्पर्धेला टाटा बाय बाय त्यांना करावं लागेल. वन्स अगेन बॉल तयार. मयूर हो एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव इकडे येते. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये वाढ होणार आहे. दुपारपासून जेव्हा उष्णता देखील भरपूर होती, उन्हाचा तडाखा देखील बसत होता, तेव्हाही प्रेक्षक होते आणि आता फ्लड लाईट्स ऑन आहेत आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणाच्या सभोवताली आहे. गणेशनगर प्रीमियर लीग सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गेलाय बॉल आउट ऑफ बॉक्स. वाईट +1. एक्स्ट्राने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 6 वरती. प्रगती पथावर असताना हे सध्याचं पहिलं षटक. 6 धावा एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 वाईट आपल्याला पाहायला मिळाले, त्यामध्ये एक एक्स्ट्राची देखील आली होती. 2 सिंगल आलेत बॅटर्स कडून. पुढचा बॉल टॅप तर केलाय तिकडे. चांगली फिल्डिंग, नाव भेटणार नाही. डॉट आलाय. इव्हिनिंग सेशन आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय आता अंधार पसरलेला आहे, त्यामध्ये चमचमणार हे क्रीडांगण. फ्लड लाईट खाली राहिलाय बॉल आणि त्यामुळे टॅप करत असताना तो बॅटवरती आला नाही. जो बाउन्स पाहिजे होता बॅटरला तो नव्हता. डॉट बॉल. टू गो. यावेळेला बरोबर बॅटवरती झाला मिडल आणि येते ती एक धाव. सिंगल डबलने तुम्हाला स्कोर कार्ड हलतं, स्टिकी ठेवावं लागणार आहे. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. वन्स अगेन मयूर समोर टॅप केला. आता फिल्डर फार वेगाने, चान्स होती मात्र ती गमवल्याचा वेगाने बॅटर धावले. धावा ऑनऑल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम रॉक स्टार्स 8 for none. 8 धावा नाबाद. मध्यंतरी सगळे बरेच जण बोर झाले होते, कारण लहान मुलं खेळत होती, मात्र ते त्यांच्या खेळाचा परमोच्च आनंद घेत होती. बालपण प्रत्येकाला हो असं वाटतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आणि आताही जेव्हा आपल्याला खरं तर आपण लहान असताना आपल्याला शाळेमध्ये विचारलं जायचं मोठा होऊन काय होशील. कोणी म्हणायचं मी डॉक्टर होईन, कोणी म्हणायचं मी शिक्षक होईन, इंजिनियर, ॲडव्होकेट, वकील, बराच काही. पण आता जर आपल्यामधलं कोणाला विचारलं तर काय म्हणायचं, तर आपण बरेच जण म्हणतील ते बालपण, आणि बरेच जण म्हणतील नगरसेवक देखील. चांगला फटका आलाय. नाही यासाठी म्हणालो की बालपण तेव्हा भविष्याची चिंता नसते. उठायचं, शाळेची बॅग उचलायची, अंघोळ करून निघायचं शाळेत, अभ्यास करायचा, पॉकेट मनी खर्च करायचा असतो आणि आपल्या आयुष्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असतो. पण आता तसं नाही आहे. आता उठल्यानंतर उठावं अलार्मने देखील लागत नाही. जबाबदारी उठवते. उठल्यानंतर प्रत्येकाचा जॉब, व्यवसाय, आणि त्यामधून बरेच कमी जण असतात की त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी भेटतो. आज संडे, बरेच जण इकडे बाजूचे ते देखील लहानपणी फार वेळ क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांनी फार वेळ क्रिकेटसोबत आपल्या मित्रांसोबत घालवलेला. पण आज तो वेळ नाही आहे, पण आवर्जून या रविवारच्या सुट्टीच्या दिवसामध्ये आजची संध्याकाळ या स्पर्धेमध्ये ते उपस्थित आहेत. गणेशनगर प्रीमियर लीगमध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. डाऊन द लेग वाईड आलाय. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 वरती. येलो अगेन्स्ट पिंक. पुढचा बॉल आत येत होता, टॅप केलाय मिड ऑफ. ओहो
डायरेक्ट हिटला चान्स होती, ते झालं नाही. ठीक आहे सिंगल. आणि सिंगल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 12-12. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून अपील तर होते, मात्र अंपायर्स कडून स्पष्टपणे नकार आला. अपील 8 साठी देखील होते आणि स्टंपिंग साठी देखील आपल्याला पाहायला मिळाली. डॉट आलाय. चांगली बॉलिंग करत असताना वैभव पुन्हा एकदा अगोदर ट्रिगर मुवमेंट थोडा खाली बसला होता, स्वीप साठी रेडी होता, बॉल जास्त बाहेर आला त्यामुळे पुन्हा थांबला बॅटर. विकी विकी भगत. चांगला टॅप स्टेप आउटून मिड ऑन अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग. नो बॉल, नो बॉल. अंपायरचा कॉल आलेला आहे, नो बॉल. 2 धावा. स्कोर सध्या 15. नो +1. फटकाही जबरदस्त होता. पुढे येऊन बॉल आणि बाकी आहेत 3. 3 टू गो. पुढचा बॉल बॅकफूट लावून चांगली दिशा बॉलला दाखवली. एकच धाव. अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये 16 सॉरी 16 एक बोललो की तिकडून पण वाढवलेली त्यांनी. 16 झाल्यात, 16 धावा झालेल्या. धावा कोणाला नको. चांगला ऑफ कटर. वाह, पडला बरोबर. बॅटरचा अनुमान पूर्णपणे चुकला इकडे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागतं. आता ही बॅटरची जी ट्रिगर मुवमेंट आहे, येस, आणि इकडे बॉलला आता लेफ्ट केलं. व्हाईटचा सिग्नल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज. टॅप केला. बॉल चाललाय सध्या त्या झाडाला लागलाय, म्हणजे 1 धाव आहे. येस. सो ओव्हरऑल आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा, 18 रन्स. थर्ड ओव्हर मध्ये आलाय निखिल. ओहो, वाह, यॉर्कर जबरदस्त आला. दांडी गुल. विकेट डाऊन. काय बॉल आला. विकीला चान्सच नव्हती. अनप्लेएबल. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला निखिल कडून. पहिलाच बॉल होता निखिलचा. एक्सप्रेस. नवीन बॅटर मोहित खोलात आला. बॅटचा फ्लो येण्याअगोदर बॉलचा वेगाने निघून गेला. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय निखिल. ओहो, इकडे ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर. वाईड ऑफ स्टंप. अनदर यॉर्कर. वाव, लक्ष वेधून घेतोय सध्या तरी हा बॉलर निखिल. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली आहे. सुरुवातीला विकी आणि आतिश मध्ये जी पार्टनरशिप होती, ग्लान्स करायचा होता. बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेगला. वाह, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. पहिले 3 डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट होती, देन 2 डॉट. सॉफ्ट हँड. वा 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 वा. रनआउटला चान्स तर होती. डायरेक्ट हिट बनलं असतं तर चान्स होती. थ्रो केला. डॉट आला. पाहूयात मेडन ओव्हर पाहायला मिळते का. 2 बॉल आणि बाकी आहेत. पायावरती बॉल फार वेगाने आला. निखिल नाव भेटणार नाही इथे. वाह, पाहूयात गणेश नगर प्रीमियर लीग 2026 ची 4थ्या सीझनची पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. 5 डॉट आलेत. शेवटचा बॉल. ओहो, डाऊन दी लेग. थोडस नियंत्रण गेलं इथे निखिलचं आणि वाईडने धावसंख्या पुढे गेली 19. 5 बॉल नंतर 1 धाव आली आहे, ती देखील वाईड.
एज आहे इकडे धाव भेटणार नाही. वा वा जबरदस्त बॉलिंग. एकच धावांचे षटक राहिले आणि विकी भगतची विकेट निखिलने काढली. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना रॉकस्टार्स धाव फलकावरती आहेत. 19 टाइम झाला तुमचा 10 मिनिटं झालेली आहेत. चला फक्त 3.5 मिनिटं जवळपास तुमच्याकडे बाकी आहेत. फिल्डिंग करणारी टीम स्वस्तिक पॅकर्स हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये फिल्डरची पॅनल्टी आहे. लास्ट ओव्हरमध्ये 4th ओव्हरमध्ये माफ करा बॉलर आलेत. रोहित दर्डे ओहो चक्री टाकलीच होती. चांगला अटेम्प्ट केलाय. डायरेक्ट हिटला चान्स होती. बॉल जरी कव्हर केला असता तरी चान्स होती पण तसं नाही झालं. एक धाव आली आहे. सिंगल सोबत आपण धावसंख्या सध्या पाहतोय ती 20. युनिक बॉलिंग ऍक्शन आहे. बॉलला फिरवतात, हातामध्ये हात फिरवतोय चक्री सारखा आणि बॉल येत असताना फिरून फिरून बॅटरच्या दिशेने. ओहो एन स्विंगर अपील आहे. चला अंपायर सध्या आता चर्चा करून डिसिजन देणार आहेत. काय घडलं एक्झॅक्ट. करण सर आणि कौस्तुभ सर आणि त्यासोबत टिनू सर हे सध्या तिन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये ऑन ग्राउंड या मॅच दरम्यान. स्वस्तिक पॅकर्स अगेन्स्ट रॉकस्टार मध्ये हा सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. टीव्ही अंपायरची मदत या डिसिजनसाठी. लागलाय की नाही बॉल स्टंपला. ओके हात पण लागलेला आहे. ठीक आहे चेक करूयात आपण. चेक 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 ऑफ कटर थेट आला यस्टांवरती. बॅटर आउट. क्लीन बोल्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. अंश स्कोर सध्या 20. मोहित आउट झालेत आणि अंश इन होतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. बॉल आणि बाकी 4. चक्री रोहित दर्डे. ओहो बॉलच बॅक. बॉल थोडासा व्हायला डायरेक्ट हिटला चान्स होती पण थोडासा वेळ घेतला फिल्डरने. अगोदर ट्राय करायला पाहिजे होतं. धाव येते 1. सिंगल स्कोर सध्या 21. 21 धावा. या षटकातील बॉल बाकी आहेत 3. वेळ वेगाने चाललाय. 2च मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. चांगला टॅप केला. लॉंग ऑफ. चान्स सर होती गमवली आहे. धाव येते 1 आणि सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 22. राज पाटील आहेत. वा अर्ध्या शतकांचा राज आहे ओराम क्रिकेट मध्ये. ओहो टॅप. दिलपेश कदम यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. नो बॉल. स्कोर ऑन 24. राईट आहे राईट राईट.
समोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय डायरेक्ट हिटला चान्स तर होती आणि इकडे रनआउट विकेट. आदरणीय शक्ती मात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि दादांना विनंती आहे मंचावरती येऊन आपण स्थानाबद्ध व्हा. गणेश नगर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इव्हिनिंग सेशन आहे नो डाऊट. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळणार आहे. लास्ट बॉल फोर्थ ओव्हर. आतिश भाऊ थोडे साईडला व्हा. आता आला इकडे. चक्रीने जरूर इकडे बॅटर्सची गिरकी घेतली आहे. चांगले ऑफ कटर टाकले आणि ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 24 बरोबर 13.5 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. सो आता विदिन आणि 3.5 मिनिट तुमच्याकडे जरूर आहेत. विदिन 80 मिनिट्स मध्ये तुम्हाला टाकायचे ती 5 षटकं. स्टेप आउटून चांगला फटका होता. सिंगल आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 25 धावा. समोर चाललाय येते एक धाव झाली आहे. चांगली फिल्डिंग सिंगलने सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा आहेत. स्वस्तिक पॅकर्स फिल्डिंग करतात टॉस जिंकून. ओहो डेली डॉट बॉल. डॉट आलाय. स्टील 3 टू गो. 3 बॉल बाकी आहेत. अंश ट्रॅकिंग एंडला. स्टेप आउट चांगला टॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स चौकार. चांगला फटका आला. स्टेप आउटून फोर्सने टॅप केलं बॉलला. ताकद होती प्रचंड. लॉंग ऑफला क्लिअर. चौकार. धावा पोहोचल्या पुढे 30 धावा. बॉलर्स बॅक. अडवलाय पुन्हा एकदा त्या फिल्डरने. बॅकिंग चांगलं केलंय. धाव येते ती 1 2 किती फिर हेरा फेरी. 1+ रन आउट. नवीन बॅटर अंकेश. धावफलकावरती अंकुश आहेत माफ करा. 31 धावा आहेत. शेवटचा बॉल लास्ट बॉल. ओहो डॉट तर जरूर आला होता मात्र इकडे चूक झाली आहे. ओव्हर थ्रो आता आलाय. इथे जाते विकेट. सॉरॉल 32 बनवल्या रॉकस्टार्सने आणि स्वस्तिक पॅकर्स समोर टार्गेट आहे 33. लक्ष 33 धावांचं. टार्गेट 32 झालेल्या 33चं टार्गेट. SY टर्फ आणि तन्मय प्रतिष्ठान टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. मंचावरती टॉस करणार होता आपण आता. चला कॅप्टन तन्मय प्रतिष्ठान तीनू बेडेकर आणि SY टर्फ शुभम बेडेकर. भाई के बीच में अगला मुकाबला. चला टीनू भाऊ आणि शुभम भाऊ या तुम्ही टॉस साठी लवकर मंचावरती. आणि प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला इकबाल भाई शेख जिन्होंने प्रतियोगिता आयोजित की है. रेडी है दोनों कैप्टन. करते हम टॉस अगले मुकाबले का. तन्मय प्रतिष्ठान के अगेंस्ट टीम रहेगी SY टर्फ. चला ना बॅटिंग करण्यासाठी मॅच आपण चालू करूयात.
सुबह पनवेल निकलना है, चलो। टार्गेट 33 आहे, 32 झालेलं. टॉस आदरणीय शक्ती म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत, ज्यांचं नुकतंच या मंचावरती आगमन झालं. आणि दादांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम कॅमेरामॅन फोकस करो. ओ कॅमेरामॅन, अरे टॉस के लिए फोकस करो. टॉस आपण करत आहोत. टॉस जिंकला तन्मय प्रतिष्ठानने. नाऊ बॅक टू द ग्राउंड. मॅचला सुरुवात झाली आहे. टॅप तर केलं होतं बट तिकडे समोर असतो बॉडीला लागला. विकीला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. मयूर आणि रोहितची जोडी बनवायच्या 33 धावा. मॅच सहसा रॉकस्टार्स देखील सोडणार नाही. जरी ऑन पेपर या धावा कमी वाटत असल्या तरी बॉलिंग तगडी आहे रॉकस्टार्स कडे. विकी समोर दिलाय, समोर दिलाय, डायरेक्ट हिटला चान्स. बॅटर सेफ. पहिली धाव. पहिली धाव आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळाली. लेफ्टी आहेत बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. रोहित दर्डे. बॉलिंग जबरदस्त ज्याने केली होती फर्स्ट इनिंग मध्ये. भोवऱ्यासारखा बॉलला फिरवत होते. आता बॅटिंग करायचे. स्टेप आउट, चांगला फटका आलाय. समोर फील्डर, डायरेक्ट हिटला पुन्हा चान्स. वन्स अगेन बॅटर सेफ. धावा 2. सिंगल साठीचा आताचा जो संघर्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि रॉकस्टारच्या फिल्डरची जी बॉडी लँग्वेज आहे, मॅच शेवटपर्यंत तेही सोडणार नाही. ओहो, चांगला बॉल. आणि हा जो कलर आहे तो ऑस्ट्रेलियन आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मॅचची रंगत आपण पाहणार आहोत. येलो आर्मी अगेन्स्ट पिंकी पॉंकी. स्वस्तिक पॅकर्स. रॉकस्टार्स अगेन्स्ट खेळत असताना स्वस्तिक पॅकर्स मध्ये मॅच 33 सचेचे पहिलं षटक आहे. विकी वन्स अगेन. पुढचा बॉल, चांगला टॅप. लॉंग ऑफला फील्डर रेडी आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं दोन्ही बॅटर्स मधलं, मयूर आणि रोहित मधलं. 5 बॉल मध्ये 3 धावा आल्या. 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाले. ओहो, मात्र इकडे आणि बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर 3 धावा धावफलकावरती आहेत. चेस या मॅच मध्ये 33चा. सो 24 बॉल आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही टाइम घेतला बरोबर 2.5 मिनिटं. योग्य त्या वेळेवरती आतापर्यंत आपल्याला डाव पाहायला मिळाला. मॅच बिटवीन रॉकस्टार्स अँड स्वस्तिक पॅकर्स, डू ऑर डाय. लीग स्टेजला पहिला सामना गमावला. हा जर सामना हरले तर या स्पर्धेतून बाहेर. जिंकणारा संघ मैदानाच्या आणि पुढच्या आतमध्ये असेल मॅचचा. चांगला फटका होता. ओहो, अति घाई संकटात नाही. नशीब बॅकअप चांगलं आहे, त्यामुळे इकडे आपण बघितलं तर धाव सध्या 3च वरती थांबलेले आहेत. पहिला डॉट आलाय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आतिश. ऑफ स्टंपचा फारच बाहेर. इट्स अ वाईड. स्कोर ऑन 4. एक धाव महत्वपूर्ण आहे. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली. विकी बघत नाही, डॉमिनेट केला बॅटर्सला. चांगला फटका आला. आता स्ट्रेट बॅट सिंगल आली आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 5 या आकड्यावरती. 5 for none. विकेटी आली नाही. मयूर आणि रोहित सध्या तरी थोडंसं शांततेने खेळत आहेत. अटॅक तितकासा पाहायला मिळाला नाही. 33चा चेस आहे. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड आलाय. स्कोर ऑन 6. राऊंड द विकेट आहेत. चांगला फटका आहे. वा वा. ओ अपील मात्र अंपासने फेटाळली आहे. बॅटर सेफ. बॅटर सेफ. एक धाव. रिव्ह्यू फिल्डिंग टीम कडून आला. येस, चला चेक करू आपण.
रनआउट साठी टाइमर स्टॉप आहे. येस, टाइमर स्टॉप आहे. डिसिजन इंटरेस्टिंग असेल. क्विक ॲक्शन. हा जो थ्रो या फ्रेममध्ये बॅटरची बॅट, थ्रो, बॉलर सर्व काही सध्या चेक केलं जात आहे. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहा. तन्मय प्रतिष्ठान आणि एस वाय टर्फ यांच्यामध्ये आपण पुढचा सामना यानंतरचा एन्जॉय करणार आहोत. सो टीव्ही अंपायरचा देखील सिग्नल आहे. बॅटर सेफ, नॉट आउट. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 7 वरती. रिव्ह्यू लॉस्ट. हा टीम लक्षात घ्या. रॉकस्टार्स रिव्ह्यू आपला संपलेला आहे. नो मोर रिव्ह्यू. स्कोर आहे सध्या 7. पुढचा बॉल रोहित दर्डे. आत आला बॉल शेवटी. इट्स अ नो बॉल. येस, टीव्ही अंपायरची पुन्हा मदत. ऑन ग्राउंड अंपायरचा सिग्नल आहे. इट्स अ डॉट बॉल. सो आता आपण स्कोर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. 7 धावा झालेल्या आहेत. 33चा चेस आहे आणि बॉल 2 टू गो. पुढचा बॉल. येस, 2 टू गो. ओहो, पुढे गेला आणि आता मैदान देखील सोडावं लागणार आहे. इट्स अ नो बॉल. हॅम. यस, नो भी है और ये विकेट भी है. स्कोर सध्या आहे 8-8.
1 टू गो. वैभव. वैभव. सॉफ्ट हँडने खेळला, धाव भेटणार नाही. डॉट आलाय. ऑल 2 ओव्हरचा खेळ संपला. मी अगोदरच मिळालोय. 33 धावा बनवत असताना इकडे घाम फोडणारी बॉलिंग रॉकस्टार्स कडे. 7.5 मिनिटं तुम्ही घेतलेलेत, लक्षात घ्या. 2 षटकांसाठी टीम रॉकस्टार्स. आठ धावा झालेल्या, 2 षटकांचा खेळ संपला. बॉल बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये 25 धावांची गरज आहे. वन्स अगेन कंटिन्यू करत असताना विकी पुढे आलाय. ओहो, फुल टॉसर होता, कॅपिटलाइज करता आलं नाही. एकच धाव आली आहे. सिंगलने स्कोर पुढे गेला. ओहो, डॉट बॉल. चला चला, कॉम्बॉक्सच्या समोर कोणी थांबू नका प्लीज. पिंक पॅन्थर्स थोडस इकडे वा. स्वस्तिक पॅकर्स. पुढे आलाय समोर आणि या वेळेला 2. 2D स्कॉमॉझॉन 11 11 झालेले आहेत या मॅच मध्ये. अजूनही पाहिजेत 22. 22 रिक्वायर्ड. येस, टॉप आहे. चला, टायमर ऑन आहे. धाव फलकावरती आहेत 11. 33 चा चेस. 22 अजून पाहिजेत. पुढचा बॉल विकी. ओहो, नो बॉल. नोचा सिग्नल. धाव येते ती 1. एका धाव्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 12. षटक प्रगती पथावर दुसरं. वन्स अगेन विकीने फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 3च दिल्या होत्या. आता 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 वा वा, जबरदस्त फिल्डिंग. अंकुश, धावसंख्येला अंकुश लावतायत सध्या तरी. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13. या ओव्हर मधले बॉल बाकी आहेत 2. 20 धावा पाहिजेत. चला रे, समोर नको कॉम्बॉक्सच्या कोणी. 14 बॉल 20. 14 बॉल 20 पाहिजेत. अवेद खेळलाय, बॉक्स आउट. ज्या मॅच मध्ये 33 धावा 30 बॉल मध्ये बनवायचा होता, त्याच मॅच मध्ये सध्या बॉल बाकी आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या फक्त अजूनही 20. मॅचचं मोमेंटम मी म्हणेन सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. विकीने जी बॉलिंग केली 2 ओव्हर्स मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. 13 बॉल 20 धावा पाहिजेत. 9.5 मिनिटं आतापर्यंत तुमची संपलेली आहेत. फिल्डिंग करणारी टीम नवीन बॅटर राज पाटील. ओहो, विकेट. क्लीन बोल्ड. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत सध्या 13. सो आता 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. काय बॉलिंग केले विकीने, सुपर. 2 षटकांमध्ये फक्त 8च धावा आणि विकेट त्याने काढले ते 2. वा, खास करून जे पहिलं षटक होतं तिकडे 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. 12-20. फुल टॉस होता, टोला लागलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे, चान्स नसेल. डॉट आलाय. हा तर एक डॉट बॉल टोचणार असणार आहे, कारण 11 बॉल उरलेत. धावा पाहिजेत सध्या तरी त्या 20. आउटसाइड एज. 1 धाव. 10 बॉल, धावा पाहिजेत 19. मॅच येऊ शकते पण त्यासाठी 4 बॉल इंटरेस्टिंग आहेत. इकडे एकाच दुसरा 4 पाहिजे. स्टेप आउट झाला. वेट आउट. काम तमाम. खेळ खल्लास. मॅच आता चढलेली आहे. बॉल उरलेत ते या मॅच मधले अजूनही 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. एकच धाव आली आहे पहिल्या 3 बॉल मध्ये. 9 बॉल मध्ये 19 पाहिजेत अजूनही.
प्रतीक नवीन बॅटर शुभम महापती. काय बॉलिंग करतोय शुभम. अंडर प्रेशर आहे कारण हे जे षटक इकडून जर धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये बॅटिंग करणार टीम. पुढे आलाय उचललाय चान्स आहे आउट. बॅटर आउट. सो आता बॉल उरलेत ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. नवीन बॅटर चाललाय खरा. चला चला कॉम्बॉक्स मध्ये थोडी शांतता. ओहो फुल टॉस होत होता यॉर्क करून घेतलं स्वतःला. डॉट आलाय. आता बॉल बाकी आहेत 7 बॉल बाकी आहेत. धावा पाहिजेत 19. चांगली बॉलिंग महापती. या वेळेला मात्र सिग्नल आला वाईट. 7 बॉल 18. मॅच फिरली आपा. बनवायच्या होत्या फक्त 33 आणि बॉल उरलेत आता 7. गुगली होती बाहेरून आली आहे. वाईट आलाय. 7 बॉल बाकी आहेत. धावा पाहिजे 17. वन सेकंड डॉट. वा ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. या बॉलिंग युनिटने सर्वांनी चांगली बॉलिंग केली आणि त्यामुळे आतापर्यंत फक्त आपल्याला पाहायला मिळतं 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 3, सेकंड ओव्हरमध्ये 5, थर्ड ओव्हरमध्ये 5, फोर्थ ओव्हरमध्ये 3 आणि आता 6 बॉल 16 धावांची गरज आहे. 33 चा चेस आहे. सतरा पाहिजे कारण 16 झालेले 33 टार्गेट आहे. 6 बॉल 17. संदीप आलाय. टॉस केलं होतं बॉलला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. सिग्नल वाईट आलाय. आता 16 पाहिजे. 6 बॉल 16 धावा. सुरुवातीचे 2-3 बॉल मॅच डिसाइड करतील कशी जाईल, कुठे जाईल, कधी जाईल. एकच जाव. पाच बॉल बाकी. ओहो नो बॉल. विकेटच्या बाहेर टाकलाय. 19 झालेले आहेत. 14 पाहिजेत. समोर खेळलाय. धावा येत आहेत 2. स्वतःच समीकरण 4 बॉल आणि धावा पाहिजेत त्या 12. 4 बॉल 3 चौकार. काम फिट. 4 बॉल मध्ये 3 चौकार आले तर ओहो हवेत खेळलाय. बॉक्स आउट. आता 3 बॉल 3 चौकार पाहिजेत. 33 धावा. डिफेंड करत असताना काय बॉलिंग केली. सुरुवातीला विकी बघत देन आला तो आतिश, देन विकी, देन शुभम आणि आताचा संदीप. चांगला बॉल इकडे आउटसाइड एज. शॉर्ट हटने थ्रो तर लगेच केलेला आहे. धावा पाहिजेत अजूनही. बॉल आणि बाकी आहेत 2 धावा पाहिजेत 12. मोठं अंतर. 2 लिगल बॉल नाही तर नाही बनणार. चला आता 1 बॉलची फक्त फॉर्मॅलिटीज. काय खेळले. धावा तितक्या बनल्या नव्हत्या मात्र 33 धावा डिफेंड करून दाखवल्या गोलंदाजीच्या जोरावरती. वाह रॉकस्टार्स अभिनंदन. हार्ड लक स्वस्तिक पॅकर्स. आपलं आव्हान गणेशनगर प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वाचं मात्र संपुष्टात आलंय. आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल पुरस्कर्त्यांचे आभार. टीम ओनर आपलंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. निखिल भाऊ आपलं मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये स्वस्तिक पॅकर्स या नावाने संघ उतरवला होता.